नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोलीला आता कार्तिकी नक्की कोण आहे हे कळालेलं असतं. ती पटकन आता तिथे असलेले सगळे पुरावे स्वतःकडे घेते आणि विचार करत बोलते की कार्तिकी कोण आहे याचे पुरावे जर का अंकुश सरांना दाखवले तर कदाचित त्या बहुरूपाचं सत्य बाहेर येईल. त्यानंतर सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवून अबोली आता तिकडनं निघते. तर इकडे हा बहुरूपी रिसेप्शनला येऊन सांगतो की 12 नंबरचं पेशंट रूममध्ये नाहीये, मी आताच साफसफाई करून आलो. तेव्हा नर्स जरा घाबरते, धावतच येऊन डॉक्टरांना बोलते की सर 12 नंबरचं पेशंट रूममध्ये नाहीये. तेव्हा अंकुश धक्कानेच म्हणतो, काय 12 नंबर म्हणजे अबोली? आणि ते सर्वच जण धावतच आता अबोलीच्या रूमकडे येतात. येऊन पाहतात तर अबोली बेडवरच बसलेली असते. तिला पाहताच अंकुशच्या जीवात जीव येतो. तर हा बहुरूपी देखील लांबूनच अबोलीकडे पाहतो आणि मनाशी म्हणतो की ही अबोली तर आत्ता इथे नव्हती, काय गेम खेळतीये कुणास ठाऊक. तर इकडे अंकुश आता काळजीनेच अबोलीची विचारपूस करत असतो. ती सांगते, सर ठीक आहे, डोकं थोडं जड झालंय आणि तुम्ही कसे आहात असं विचारते. रमा देखील प्रेमानेच अबोलीची विचारपूस करते आणि मी डबा आणलाय, 2 घास खाऊन घे असं सांगते. डबा बाहेरच विसरल्याने रमा बाहेर जाते. अबोली अंकुशला म्हणते, सर मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, प्लीज ऐकून घ्या. परंतु अंकुश तिला शांत करत असतो. तिचं काही ऐकूनच घेत नाही. रमा आल्यावर देखील अबोलीला काही बोलूच देत नाही आणि आधी जेवून घे असा खूपच आग्रह करते. अबोली मात्र पुन्हा पुन्हा मला काहीतरी सांगायचंय असं बोलत असते. तर तितक्यात अंकुशला एक फोन येतो. चौकशीसाठी त्याला आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं असतं. अंकुश आता अबोलीला आल्यावर बोलूयात असं सांगून तातडीनेच तिथून निघून जातो. त्यानंतर अबोली मुद्दामच नाटकं करत रमाला म्हणते की आई, तुम्हाला माहितीये का, तो बहुरूपी इथे आला होता. इथे ना बेडच्या खाली त्याने एक पेटी ठेवली आहे, त्यात बॉम्ब आहे, तुम्ही तो अंकुश सरांना दाखवा. तेव्हा रमा आता खाली ठेवलेली पेटी पाहते आणि ही कुणाची आहे असं विचारते. अबोली म्हणते, ही पेटी ना बहुरूपाची आहे. रमा बोलते, ठीक आहे असू देत, अंकुश बाहेर गेलाय ना, तो आल्यावर मी सांगेन. आणि तितक्यात नर्स येऊन अबोलीला गोळ्या देते आणि तिच्या तब्येतीची चौकशी करते. अंकुश देखील परत येतो. अबोली खूपच पॅनिक होत त्याला पुन्हा पुन्हा सांगत असते, सर तो बहुरूपी इथे आला होता, माझ्याकडे पुरावा आहे, बघा ना बेडखाली बॉक्स आहे, त्यात ना बॉम्ब आहे, बॉम्ब. परंतु अंकुश काही तिच्या बोलण्यावर लक्षच देत नाही. तो म्हणतो की तू आता या सगळ्याचा विचार नको करूस बरं. अबोली मात्र अंकुशला खूपच आग्रह करते. अंकुश म्हणतो, अगं हॉस्पिटलचा बॉक्स असेल. अबोली काही ऐकत नाही. अखेर अंकुश आता बेडखाली ठेवलेला तो बॉक्स उघडतो. अबोली मनाशी विचार करत असते, आज त्या बहुरूपाचं भांडं फुटणार. परंतु तितक्यात ती समोर पाहते तर तिला मोठा धक्काच बसतो, कारण त्या बॉक्समध्ये खरोखरच औषधं असतात. तो हॉस्पिटलचा फर्स्ट एड किट असतो. अंकुश म्हणतो, अबोली बघ बरं. अबोली म्हणते की सर हो, तो दुसरा बॉक्स कुठे गेला? सर त्यात खरंच बॉम्ब होता. तर अंकुश आता अबोलीला शांत करतो, मी डॉक्टरांना भेटून येतो, तू शांत राहा पाहू असं सांगत रमा व अंकुश तिथून निघून जातात. अबोली खूपच कन्फ्यूज होते. ती म्हणते की मी खरंच त्याच्या रूमवर गेले, मी त्या कार्तिकीचा फोटो पाहिला, तो बॉक्स इथे आणला, बेडखाली ठेवला, मग अचानक तो बॉक्स इथून गायब कसा झाला? नक्की तो बहुरूपी माझ्या जाळ्यात अडकतोय की मी त्याच्या? असा गोंधळतच ती विचार करत असते. तर दुसरीकडे बहुरूप्याने तो बॉक्स पळवलेला असतो. त्या बॉक्सकडे पाहत खुश होत तो मनाशी म्हणतो की अबोली, तू पुढची चाल खेळण्याआधीच मी माझी खेळी खेळलेली असते. मी पुढे काय करणार हा फक्त तू विचार करेपर्यंत मी ते करून मोकळा झालेलो असतो. परंतु अबोली, मानलं तुला, माझी ही जागा जिथे आजपर्यंत कोणीही पोहोचू शकलं नाही, आज तू इथे पोहोचलीस आणि या अशा हुशार शत्रूला हरवायला देखील खूप मजा येते असं म्हणत जोरजोराने हसू लागतो. आणि पुढे म्हणतो की कार्तिकी कोण आहे हे जरी तुला कळलं तरी आता तुझ्यावर विश्वास ठेवणार कोण? आणि हे पुरावे हे तर मी आता जाळून टाकणार असं बोलत हसू लागतो आणि लगेच कार्तिकी व त्याचे सगळे फोटो जाळत असतो. सतत व विचार करत पुढे म्हणतो की जर का हॉस्पिटलमध्ये जाण्याचा डाव तुझा असेल, तिथे जर तुला कोणी मदत करत असेल ना, तर
मी लवकरच तुला तिथून बाहेर काढेल। पुन्हा एकदा जोरजोराने हसतच उरलेले सगळे फोटोज आता जाळून टाकतो। तर दुसरीकडे क्रिश अंकुशकडे काही फाईल्स घेऊन आलेला असतो। अंकुश त्याला म्हणतो की आजी नेहमी बोलते की वाईटातून देखील चांगलंच शोधावं, बघ ना अबोलीला माझी गरज होती तशी ही मी तिच्यासाठी सुट्टी तर घेतलीच असती, पण आता 8 दिवसासाठी सस्पेंड झालो। अरे असं बघतोस का, याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात। आणि क्रिश आपण तर असत्यातून देखील सत्य शोधतो हे तर मी फॉलो करतो, परंतु असं वाटते की घरातच कुठेतरी चुकते। आणि बघ ना अबोलीची सुद्धा काहीतरी बाजू असेलच ना, माझी अबोली लेचीपेची नाहीये आणि खोटं तर ती कधीच बोलत नाही। क्रिश विचारतो सर नक्की काय झालंय? अंकुश म्हणतो अरे आज पोटतिडकीने ती मला तो बॉक्स पाहायला सांगत होती, त्यानंतर मी जेव्हा बॉक्स उघडला ती मला कासावीस होत माझी शपथ घेत सांगत होती की सर हा तो बॉक्स नाहीये। म्हणजे क्रिश काहीतरी चुकतंय रे, अबोली जे बघते ते आपण का बघू शकत नाही? मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतेय परंतु माझ्यापर्यंत ते पोहोचत नाहीये। तेव्हा क्रिश देखील म्हणतो की होय सर काहीतरी मिसिंग आहे, अबोली तुम्हाला काहीतरी सांगतेय पण ते नीट सांगू शकत नाही। तेव्हा अंकुश म्हणतो कदाचित मी ते नीट ऐकू शकत नाही, क्रिश नक्कीच काहीतरी आहे आणि त्या बहुरूप्याचे केसचे सगळे डिटेल्स मला पाठव आणि चल आता मला हॉस्पिटलला सोड, असं बोलत ते दोघेही निघतात। त्यानंतर काही वेळाने अंकुश हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि अबोलीला तिला नक्की काय सांगायचं होतं ते विचारू लागतो। अबोली सांगते सर मी दुपारी बाहेर गेले होते। अंकुश म्हणतो काय तू बाहेर गेलेली, पण कुठे? तेव्हा अबोली मनाशी विचार करते त्या बहुरूप्याचं सत्य सरांना सांगू का, ते इतकं मनापासून विचारताय परंतु त्या बहुरूप्याची माझ्यावर नजर आहे, नाही मी ही रिस्क नाही घेऊ शकत असा ती विचार करते। आणि त्याच वेळी हा बहुरूपी देखील आता डोकावून अबोलीकडे पाहत असतो। अबोली मुद्दामच वेडं बनण्याचं नाटक करत कोड्यातच अंकुशला म्हणते की सर दुपारी इथे एक वाघ आला होता, तो ना इथेच या दरवाजातून बाहेर गेला, त्यानंतर मेन रोडवर गेला, तिथून तो उजवीकडे वळाला आणि त्याची एक गुफा होती। अबोलीचं हे विचित्र बोलणं ऐकताच बहुरूपी तर तिथून निघून जातो। तर अबोली पुढे सांगते की त्या गुफेत ना काहीतरी जुन्या गोष्टी होत्या, त्याच मी तुम्हाला दाखवणार होते पण तुम्ही मला काही बोलूच दिले नाही, असं ती चिडूनच बोलत असते। अबोली पुन्हा पुन्हा बोलत असते सर तो वाघ खूप डेंजर आहे, तो इथे आला होता, तो आपल्या सगळ्यांनाच मारून टाकेन। अंकुश तिला शांत करतो, पाणी देत म्हणतो की अगं इथे कोणीही वाघ नाही, मी आहे ना, घाबरू नको, शांत हो पाहू। अबोली मात्र भडकतच म्हणते सर मी सांगतेय तुम्ही ऐकत का नाही आहात, माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहात? आणि जोरानेच पाण्याचा ग्लास खाली फेकते आणि उशी ब्लँकेट अशा वस्तू अंकुशला फेकून मारत असते। तिच्या हातात मेडिसिनचा ट्रे येतो। अबोली एक्शन विचार करते, पुन्हा तो ट्रे बाजूला ठेवते आणि इतर हलक्या फुलक्या वस्तूच अंकुशला फेकून मारत असते। तिच्या त्या आरड्याओरड्याने डॉक्टर आणि नर्स तिकडे येतात। नर्स अबोलीला शांत करत खाली झोपवते। डॉक्टर अक्षय अंकुशला बाहेर घेऊन जातात। तर आता त्यांनीच अबोलीला काहीतरी इंजेक्शन दिलेलं असतं आणि अबोली शांतपणे झोपी जाते। तर पुढील भागात अंकुश विचार करत म्हणतो की अबोली जेव्हा हायपर झालेली तेव्हा फक्त अशाच वस्तू फेकून मारत होती ज्याने मला इजा होणार नाही, म्हणजे अबोलीच्या मनावर परिणाम झालेला नाही। आणि तितक्यात त्याला डॉक्टर अक्षय यांचा फोन येतो। ते म्हणतात की मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं, आपण भेटू शकतो का? तेव्हा अंकुश होकार देतो। बहुरूपी बाजूलाच उभा असतो, त्याने हे बोलणं ऐकलेलं असतं। त्यानंतर तो आता डॉक्टरांचा वेश घेऊन रूममध्ये येतो। तर अबोली विचारते अक्षय तुझं अंकुश सरांशी काही बोलणं झालं का? तेव्हाच हा बहुरूपी हसतच तोंडावरचं मास्क बाजूला करतो। तर आता बहुरूपी अबोलीवर भारी पडेल का हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे। अशाच नवीन भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।